प्रश्न क्रमांक 1. जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो? तुमचे पर्याय आहेत: ए. मधुमेह, बी. सर्दी, सी. ताप, डी. डोकेदुखी. बरोबर उत्तर आहे ए. मधुमेह. प्रश्न क्रमांक 2. उपाशीपोटी कोणते फळ खाल्यास त्रास होऊ शकतो? तुमचे पर्याय आहेत: ए. केळी, बी. संत्रे, सी. सफरचंद, डी. द्राक्षे. बरोबर उत्तर आहे बी. संत्रे. प्रश्न क्रमांक 3. साबुदाणा कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो? तुमचे पर्याय आहेत: ए. गहू, बी. तांदूळ, सी. कसावा, डी. मका. बरोबर उत्तर आहे सी. कसावा. प्रश्न क्रमांक 4. तुळशीची पाने खाल्याने कोणता आजार कमी होतो? तुमचे पर्याय आहेत: ए. सर्दी खोकला, बी. डोकेदुखी, सी. पोटदुखी, डी. ताप. बरोबर उत्तर आहे ए. सर्दी खोकला. प्रश्न क्रमांक 5. काळी तीळ खाल्याने कोणता त्रास कमी होतो? तुमचे पर्याय आहेत: ए. सांधेदुखी, बी. ताप, सी. खोकला, डी. डोकेदुखी. बरोबर उत्तर आहे ए. सांधेदुखी. प्रश्न क्रमांक 6. सकाळी उठल्यावर पाणी पिल्याने कोणता त्रास कमी होतो? तुमचे पर्याय आहेत: ए. बद्धकोष्ठता, बी. ताप, सी. सर्दी, डी. खोकला. बरोबर उत्तर आहे ए. बद्धकोष्ठता. प्रश्न क्रमांक 7. हिवाळ्यात तूप खाल्याने कोणता त्रास कमी होतो? तुमचे पर्याय आहेत: ए. कोरडी त्वचा, बी. सर्दी, सी. ताप, डी. डोळ्यांचा त्रास. बरोबर उत्तर आहे ए. कोरडी त्वचा. प्रश्न क्रमांक 8. दही खाल्याने कोणता त्रास कमी होतो? तुमचे पर्याय आहेत: ए. पचनाचा त्रास, बी. ताप, सी. डोकेदुखी, डी. खोकला. बरोबर उत्तर आहे ए. पचनाचा त्रास. प्रश्न क्रमांक 9. गूळ आणि शेंगदाणे खाल्याने शरीरात काय वाढते? तुमचे पर्याय आहेत: ए. ऊर्जा, बी. ताप, सी. सर्दी, डी. थकवा. बरोबर उत्तर आहे ए. ऊर्जा. प्रश्न क्रमांक 10. चहा सोबत कोणते फळ खाल्यास त्रास होऊ शकतो? तुमचे पर्याय आहेत: ए. केळी, बी. सफरचंद, सी. लिंबूवर्गीय फळ, डी. द्राक्षे. बरोबर उत्तर आहे सी. लिंबूवर्गीय फळ. प्रश्न क्रमांक 11. मेथीची भाजी खाल्याने कोणता त्रास कमी होतो? तुमचे पर्याय आहेत: ए. मधुमेह, बी. ताप, सी. सर्दी, डी. खोकला. बरोबर उत्तर आहे ए. मधुमेह. प्रश्न क्रमांक 12. जास्त कूलरची हवा घेतल्याने कोणता त्रास होऊ शकतो? तुमचे पर्याय आहेत: ए. सर्दी खोकला, बी. पोटदुखी, सी. ताप, डी. डोकेदुखी. बरोबर उत्तर आहे ए. सर्दी खोकला. प्रश्न क्रमांक 13. उन्हाळ्यात जास्त आंबा खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो? तुमचे पर्याय आहेत: ए. मधुमेह, बी. पिंपल्स, सी. बद्धकोष्ठता, डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 14. कारल्याची भाजी खाल्यावर काय टाळावे? तुमचे पर्याय आहेत: ए. दूध, बी. पाणी, सी. भात, डी. पोळी. बरोबर उत्तर आहे ए. दूध.
प्रश्न क्रमांक 15 डोळ्यांसाठी कोणती भाजी फायदेशीर असते? तुमचे पर्याय आहेत ए गाजर, बी बटाटा, सी कांदा, डी टोमॅटो. बरोबर उत्तर आहे ए गाजर. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या फळाचा रस शरीर शुद्ध करण्यास मदत करतो? तुमचे पर्याय आहेत ए लिंबू, बी केळी, सी आंबा, डी सफरचंद. बरोबर उत्तर आहे ए लिंबू. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या झाडाला स्पर्श केल्यास त्रास होतो? तुमचे पर्याय आहेत ए स्पर्शकांडी, बी बाभूळ, सी बिच्छू बुटी, डी आंबा. बरोबर उत्तर आहे सी बिच्छू बुटी. प्रश्न क्रमांक 18 रात्री हळदीचे दूध पिल्याने काय होते? तुमचे पर्याय आहेत ए चांगली झोप लागते, बी ताप येतो, सी डोके दुखते, डी सर्दी वाढते. बरोबर उत्तर आहे ए चांगली झोप लागते. तर मित्रांनो तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.